नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर काही जण कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण टीईटी एक्झामसाठी इतिहास या विषयाची काय केले ठिकाणी पार्ट 2 या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. पार्ट 1 आपण ऑलरेडी अपलोड चॅनलला केलेला आहे. त्यात सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला आहे. ठिकाणी आज या ठिकाणी आपण जे काय महत्त्वाचे समाजसुधारक आहेत नवीन सुद्धा ऍड केलेले आहेत. या ठिकाणी संघटना आहेत, क्रांतिकारक या ठिकाणी आहेत, नंतर राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन याच्यावर सुद्धा तुम्हाला काय प्रश्न येतात ना, अजून काही इतर महिला समाज सुधारक सुद्धा असतील. ते अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चनच्या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे. जे काय असणार आहे ते PYQ बेस असणार आहे. मागील प्रश्नपत्रिका आधारित संपूर्ण स्पष्टीकरणासह या ठिकाणी असणार आहे, लक्षात घ्या. तर त्याला सुरू करू. या ठिकाणी आपण पहिलं क्वेश्चन बघा. या ठिकाणी 1925 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोठे झाली होती विचारले. काय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना या ठिकाणी विचारले. कुठे मुंबई दिल्ली दिलेलं आहे, कानपूर या ठिकाणी काय, कोलकाता सुद्धा या ठिकाणी काय तुम्हाला दिलेला आहे, लक्षात घ्या. बरं, 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला. कोणता कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कुठे झाली या ठिकाणी. तर बघा 1925 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची या ठिकाणी स्थापना कुठे झाली, कानपूरमध्ये झाली. कुठे झाली ती, कानपूरमध्ये या ठिकाणी झाली, लक्षात घ्या. या ठिकाणी तुमचं उत्तर या ठिकाणी काय, याच्यावरच प्रश्न आलाय तुम्हाला, म्हणजे काय कानपूर तुमचं उत्तर बरोबर असेल, बाकीचे तुमच्या ठिकाणी चुकीचे असेल. असे जे फॅक्ट असतात एक्झॅक्ट तुम्हाला काय पाहिजे त्या गोष्टी तोंड पाठच पाहिजे, लक्षात घ्या. असे सरळ सरळ येत नाही. त्यामुळे सतत वाचन आणि काय पाहिजे, वारंवार वाचन पाहिजे. एखादी गोष्ट आपली चांगल्या प्रकारे लक्षात राहिलेली असते, पण एखादी गोष्ट राहत नाही, पण त्याचं ते काय करायला पाहिजे, तुम्ही शॉर्ट नोट्स थोडं बनवत ठेवा. एकदम शॉर्ट मध्ये काय बनवत ठेवा की त्याच्यावर मॅक्सिमम रिव्हिजन देऊन जे काय पहिले परफेक्ट झाले त्या लेवलला तुमच्या त्या ठिकाणी काय ते रिव्हिजन चांगल्या प्रकारे पडतील. शॉर्ट नोट स्वतःच्या बनवत ठेवा, लक्षात घ्या. आणि हा पक्ष कसा आहे, सर्वात जुना पक्ष, लक्षात घ्या. 1925 ला म्हणजे काय, सर्वात जुना पक्ष या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला येतील. नंतर यालाच काय म्हणतात, CPIM असं म्हणतात. आणि याच्या पक्षाची स्थापना कोणी केली ते स्वतः म्हणतात MN रॉय यांनी केली. कोणी होती, MN रॉय होते. कोण होते, MN रॉय या ठिकाणी होते, लक्षात घ्या. रॉय हे होते, लक्षात घ्या. आणि याचे कोणते डी राजा हे कोण होते, सरचिटणीस होते. पक्षाचे कोणी, कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते, लक्षात घ्या. तर नेक्स्ट या ठिकाणी खालीपैकी कोणी 1887 मध्ये काय केलं, इंडियन नॅशनल काँग्रेस कॉन्फरन्सची स्थापना केली. इंडियन नॅशनल कॉन्फरन्स ची काही ठिकाणी सोशल कॉन्फरन्सच्या ठिकाणी स्थापना केली. कोण दिले, सर BN राव दिलेत, गोपाळकृष्ण गोखले दिलेत, BR आंबेडकर, आणि नंतर काय महादेव गोविंद रानडे अशा ठिकाणी काय दिले, तुम्हाला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. खाली बघा, सन 1887 मध्ये काय केलं, इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सच्या ठिकाणी स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी केली होती. काय केली होती, केली. त्यामुळे तुमचं उत्तर काय ठिकाणी असेल बघा, 4 नंबर या ठिकाणी तुमचं काय उत्तर बरोबर असेल, लक्षात घ्या. काय असेल, 4 नंबर उत्तर बरोबर. महादेव गोविंद रानडे यांनी इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना केली होती. राणे इतर काही अनेक सुद्धा काय केले, त्यांनी समाज सुधारणा केली, त्यांनी स्थापना केली. औद्योगिक परिषद सुद्धा त्यांची अत्यंत महत्वाची. 1890 ला इथे पॉईंट नाही पण आपण एक्स्ट्रा पॉईंट देतो. 1890 ला औद्योगिक परिषद रानडे यांचे लक्षात ठेवा, लक्षात घ्या. आणि प्रार्थना समाजाचे हे काय, प्रार्थना समाज म्हणा किंवा तुमचं काय असेल तुमच्याकडे पुन्हा असोसिएशन जे काय पुन्हा सार्वजनिक सभाच्या संदर्भात सुद्धा ठिकाणी रानडे आहेत, लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचे. आणि काय ते 1890 ला औद्योगिक परिषद स्थापन केली, लक्षात घ्या. औद्योगिक परिषद स्थापन केली, लक्षात घ्या. विशेषतः शिक्षकांना त्यांनी प्रेरणा म्हणजे काय दिली, गोपाळकृष्ण गोखले यांनी काय केले, रानडे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सुधारणाचे ठिकाणी कार्य केले होते, लक्षात. याच्यामध्ये लक्षात कोणी, गोपाळकृष्ण गोखले यांनी. कारण त्याच्या संदर्भात कधी कधी वाचताना आपलं काय होतं, दोन्ही शब्द आलेले असतात. आपण काय म्हणतो लगी तुमचा लगी म्हणून तर तिथे काय केलं, ऑप्शन देताना काय करतात, ते जवळ देतात बघा. 2 नंबर तुम्हाला जवळ देणार. खरं उत्तर जे आहे काय केलं तर शेवटला दिले बघा. कारण का बघा, नंतर त्यांनी काय केलं, सुधारणा कोणी केली, गोपाळकृष्ण गोखले दिले, असं तुमच्या कधी वाचण्यात आलं असेल सोशल कॉन्फरन्स संदर्भात सांगा, लक्षात. या ठिकाणी काय विचारले तुम्हाला, स्थापना कोणी विचारले, संबंधित व्यक्ती आला असतं, दोन्ही आला असतं त्यावेळेस आन्सर तुमचं, लक्षात घ्या. वाचताना सुद्धा व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. तुम्हाला इथे काय फसून आपण काय म्हणतो की आपण वाचताना गोपाळकृष्ण गोखले आलते मग ते हे पहिलं उत्तर असेल, आपण काय गडबडीतलं की पहिलं उत्तर आलं की मारून प्रदेश पुढे जायचा कला असतो आपला. त्यामुळे व्यवस्थित वाचताना सुद्धा वाचणे गरजेचे आहे. उत्तर तुम्हाला नेहमी शेवट दिलं जातं, लक्षात घ्या. बऱ्यापैकी असतात, लक्षात घ्या. अशा प्रकारे उत्तर असतात. त्यामुळे त्यांचा व्यक्ती हा काही गोपाळकृष्ण गोखले संदर्भित सुद्धा होते, लक्षात घ्या. असं प्रकार म्हणजे खरं उत्तर स्थापना कोणी केली तर गोविंद रानडे यांनी केले, महादेव गोविंद रानडे यांनी केली होती. नंतर त्यांच्या मृत्यूनंतर यांनी काय ते सुधारण्याचे कार्य त्याच्यामध्ये केलं होतं, असं झालं. प्रश्न सुद्धा काय विचारलाय काय नाही सुद्धा लक्षात घ्या. जुने प्रश्न नेहमी म्हणून सांगतो, जुने प्रश्न नेहमी बघत चाला की आपल्याला काय वाचायचे, काय सोडायचे, कितपत वाचलं पाहिजे. पुस्तक तर अशी 800 पानाची पुस्तकं असतात, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही जर PYQ चांगल्या प्रकारे कमांड ठेवली तर तुम्हाला काय वाचायचं, काय सोडायचं, काय नाही, काय तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काय समजून येते या ठिकाणी, लक्षात घ्या. म्हणून तर म्हणतात की PYQ ज्याची कमांड त्यालाच मार्केटमध्ये डिमांड आहे. त्या ठिकाणी बघा पुढचं क्वेश्चन, BR आंबेडकरांसह खालीपैकी कोण तिन्ही गोलमेज परिषदा काय उपस्थित होते, सांगते कोणी होते, त्यांच्या बरोबर होते, बरोबर आहे. कधी 1930 पासून काही 33 पर्यंत अशा 3 गोलमेज परिषद ठिकाणी काय झाल्या होत्या, लक्षात घ्या. त्यावेळेस BR आंबेडकर सुद्धा सगळ्याला होते, लक्षात घ्या. कोण त्यांच्याबरोबर अजून कोण व्यक्ती होते, तेज बहादूर सुप्रिया या ठिकाणी काय तिन्ही गोलमेज परिषदा या ठिकाणी झाल्या, लंडनला झाल्या गोलमेज परिषदा, बरोबर आहे. त्यावेळेस झाल्या, लक्षात घ्या.
ते निष्ठांत कायदेधंदे होते, बाकीच काही एवढे निरंतर ह्याच्यावर प्रश्न येत नाहीत काय, तेच बदलू सोबत जे एक्झाम पॉईंट ऑफ तेवढंच घेणार, जे एक्झामला येणार आहे तेच आपण घेणार आहे, जे आपण घेतो तेच एक्झामला येईल. 80% तर येईलच. एक्स्ट्रा तुम्ही सुद्धा काय करणे गरजेचे आहे, अभ्यास स्वतः जबाबदार आहे की आपण अभ्यास करणे व्यवस्थित. पण बी आर आंबेडकर सह तेज बहादूर सुप्रियो तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते, त्यांच्याबरोबर आंबेडकर सुद्धा होतेच, लक्ष घ्या. त्यांनी काय झाले लंडन या ठिकाणी काय झालं तिन्ही गोलमेज परिषद या ठिकाणी झालेल्या होत्या, लक्षात घ्या. बरं, नंतर अजून 22 ठिकाणी पुढे खालीपैकी कोणते विधाने अचूक आहे, अचूक म्हणजे काय असतं ठिकाणी बरोबर कोणतं आहे ते हुडकायचं असतं, लक्षात घ्या तुम्हाला. विवेकानंद यांनी काय केले 1893 मध्ये काय केलं, शिकागो येथे, शिकागो म्हणजे काय असतं, शिकागो USA येथे काय केलं, जागतिक धर्म संसदेत सहभाग घेतला होता त्यावेळेस त्यांनी, बरोबर. या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी अचूक म्हणजे ठिकाणी सुद्धा बरोबर आहे तुमचं. ज्योतिबा फुले यांनी काय केले, सत्यशोधक समाज स्थापना केली, बरोबर आहे. 24 एप्रिल 1873 केली, हे सुद्धा बरोबर आहे. 24 एप्रिल 1873, लक्षात घ्या. 1873 महत्वाचं आहे. काय स्वामी म्हणजे दयानंद सरस्वती यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, कधी केली, 10 एप्रिल 1875 ला काय केली, 1875 मुंबई या ठिकाणी स्थापना केली, बरोबर. हा लक्षात ठेवत चला. असं समजा तुम्हाला डेट जर लक्षात राहत नसेल ना 24 एप्रिल असेल तसं, तर कमीत कमी साल तर तुम्ही लक्षात ठेवत चला. काय चला, जे काय 1873 आहे, तर काय करायचं, थोडं स्टेप बाय स्टेप इम्प्रुव्हमेंट. कायजन प्रोसेस म्हणजेच काय आपली, की स्टेप बाय स्टेप तुम्ही कंटिन्युअस वर्क करून इम्प्रुव्हमेंट करणं, हा प्रोसेस आहे आपली कायजन प्रोसेस. ते चॅनलचं आपलं नावच स्टेप बाय स्टेप, हा जपनीज वर्ड आहे, लक्षात ठेवा. म्हणून काय स्टेप बाय स्टेप इम्प्रुव्हमेंट करा, एकदमच लगे करायला गेलं तर कधी होत नसतं. त्यामुळे रोजच्या रोज आणि कंटिन्युअस वर्क, कंटिन्युअस अभ्यास कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही केलं तर 100% तुम्हाला सक्सेस भेटतं, म्हणजे भेटतच, लक्षात घ्या. या ठिकाणी बघा काय येतं, 1873 थोडं थोडं तरी लक्षात ठेवा, आणि काय 1875 एवढं साल जर लक्षात ठेवलं, कारण डेट आपल्या पर्टिक्युलर ध्यानात राहत नसतात. 24 एप्रिल 10 एप्रिल असं, कारण आम्ही एमपीएससी मध्ये अभ्यास करताना वारंवार मी 8 वर्ष त्याच्यामध्ये माझी गेलेत 8 वर्ष. त्यामुळे काय झाले, माझे बऱ्यापैकी तोंडपाठ झालेत सरावान चांगल्या प्रकारे. पण जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी काय करा, फक्त साल तर कमीत कमी लिहायला लक्षात ठेवा, थोडं हळूहळू इम्प्रुव्हमेंट तुमची होत जाईलच या ठिकाणी. बघा, तर दयानंद सरस्वती यांनी काय केलं, 1875 10 एप्रिल 1875 मुंबई या ठिकाणी स्थापना केली. नंतर यांनी काय केलं होतं, की ते नंतर कुठे गेलं, ते पंजाबमध्ये गेलं, तिकडे लाला लजपत राय त्यांच्या संदर्भात तिकडे त्यांची नंतर शाखा होती, लक्षात घ्या. ठिकाणी आज संदर्भात सुद्धा होतं. नंतर कोणाला 1875 मध्ये बॉम्बे येथे काय म्हणजे समाज या ठिकाणी काय नाही हे काय होतं, स्वामी दयानंद सरस्वती प्रार्थना समाजाची केली का, लक्षात घ्यायचे. तर स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी प्रार्थना समाजाची ठिकाणी केली का, याच्याने केली होती, लक्षात घ्या. म्हणजे दयानंद सरस्वतीने कुठली घेतली होती, हे आपण खाली ऑप्शन मध्ये दिलं. 10 एप्रिल 1875 या ठिकाणी काय केलं, त्यांनी आर्य समाज या ठिकाणी स्थापना केली होती, बरोबर. मुंबई या ठिकाणी केली होती. पण इथे काय दिलं, प्रार्थना समाज तुम्हाला या ठिकाणी काय ऑप्शन मध्ये दिलेला, लक्षात घ्या. तर तुमचं काय सी या ठिकाणी ऑप्शन काय असेल तुमच्या ठिकाणी चुकीचं असेल, काय असेल सी ऑप्शन तुमच्या ठिकाणी काय चुकीचं असेल, लक्षात. सी ऑप्शन कशामुळे, प्रार्थना समाज कधी जास्त स्थापना झाली, लक्षात घ्या. ठिकाणी थोडक्यात बघू, खाली दिलेलं आहे बघा वाटतं. तर दादा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी काय पुढाकार घेऊन 31 मार्च 1864 ला काय केली, मुंबई येथे काय कुठे केली, प्रार्थना समाजाची स्थापना केली होती, लक्षात घ्या. कोणी, दादा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, आणि त्यांचा अजून एक भाऊ होतं कोण, भास्कर पांडुरंग तरखडकर. आणि त्यांचीच काय होती, ती मुलगी अन्नपूर्णा येथे विलायतेत शिक्षणासाठी पहिली येथे महाराष्ट्रातून पाठवली, लक्षात. अन्नपूर्णा मुलगी होती, बेसिक पुस्तक 8वीच्या पुस्तकातलं आहे, अन्नपूर्णा मुलगी होती, लक्षात ठेवा, नाव होतं तिचं. विलायतेत शिक्षण जाण्याची पहिली महाराष्ट्रातील होती ती, त्यावेळेस महिला म्हणतो ते ठिकाणी. नंतर काय 24 एप्रिल 1873 महात्मा फुले काय केलं, त्यांनी सत्यशोधक समाज या ठिकाणी स्थापन केला होता, लक्षात घ्या. याच्यावर तुम्ही क्लिअर झालं, लक्षात आलं तुमच्या ठिकाणी डेट. पुढे 10 एप्रिल 1875 ला मुंबई येथे काय केलं, आर्य समाजाची स्थापना केली होती, बरोबर. पण इथं दयानंद कुणी केली होती, स्वामी दयानंद सरस्वतींनी केली होती. काय प्रार्थना समाज दिले, त्यामुळे तुमचं उत्तर चुकीचं असेल. याच्यावर तुम्हाला या ठिकाणी काय चुकीचा प्रश्न विचारला होता, लक्षात. याच्यावर लक्षात क्लिअर झालं सगळेच, ते टीम भाव पुढं थोडं सांगताना इथे काय झालं, पण ते लक्षात घ्यायला. नंतर प्रार्थना समाजाच्या ठिकाणी काय असं दिलं, लक्षात घ्या. ठिकाणी बरोबर, या ठिकाणी प्रार्थना समाज हा तुमचा इथे दिलाय, पण स्वामी दयानंद सर काय आर्य समाज संदर्भात आहे, त्यामुळे तुमचं चुकीचं ठरलं. प्रार्थना समाज कोणा संदर्भात होते, तर हे होते, असं लक्षात घ्या. लक्षात क्लिअर झालं आता. तर हे चुकीचं म्हणल्यावर एलिमिनेशन टेक्निक नाही वापरायचं, एक चुकला ना, लक्षात घ्या. एलिमिनेशन टेक्निक सांगतो, लक्षात घ्या. आता इथं सी चुकीचा आहे, बरोबर तुमचा, बरोबर. सी गेला, एलिमिनेशन टेक्निक वापरा, उत्तर पर्यंत लगेच पोहोचू शकता, लक्षात. एमपीसी मध्ये अभ्यास करताना आम्ही अशा पद्धतीनेच, कारण 60 मिनिटांमध्ये किती आम्हाला 100 क्वेश्चन त्यावेळेस असतात, त्यामुळे अशी एलिमिनेशन टेक्निक तुम्ही वापरा, सुद्धा तुम्हाला मॅथ्सला बाकीचे ह्याला सोडवायला सुद्धा काय होईल, फायदा होईल नक्की, 100%, लक्षात घ्या. ठिकाणी बऱ्याच टेक्निक आहेत, मी जसं पुढे येतील त्या ह्याच्यात मी सांगत जाईन त्या गोष्टी. या ठिकाणी विष्णू परशुराम शास्त्री पंडित यांनी कोणत्या राज्यात विधवा पुनर्विवाहाची मोहीम राबवली होती, काय विष्णू परशुराम शास्त्री पंडित यांनी काय केली, कुठे राबवली, महाराष्ट्र संदर्भात जायचे. बघा ऑप्शन नेहमी दुसरा देतात, की आपण काय म्हणतो विष्णू शास्त्री पंडित, त्याचं वेगळा नाव दिसते का, लगे आपण जाऊन ओघात वारायला जातो, पण कोणा महाराष्ट्र संदर्भात आहे असं फसवण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेस कोणाला काही येतच नसेल, समजा त्यांनी काय करा, 2-3
3, 4 हे ऑप्शन कुठलं तरी काय करा, रुपये घेऊन छापा काटा करून तिथे काय करा मारू शकता. त्यावेळेस येतच नसेल तर ब्लँक, पूर्ण ब्लँक असं येतच नसेल पेश, त्यावेळेस असं करा. मी सांगतो त्या पद्धतीने. कारण एक मार्क महत्वाचा असतो आपल्याला टीईटीसाठी. एक तर टीईटी एक्झाम फार अवघड म्हटली जातात. एक मार्क जर वाढला तर आपला फायदेशीर 100% ठरू शकतात. लक्षात घ्या. त्याचे बघा, तर विष्णू परमशास्त्री पंडित यांनी काय केले, महाराष्ट्रात काय केलं, राज्यात विधवा पुनर्विवाहाच्या ठिकाणी स्थापना केली होती. लक्षात घ्या. ते काय विष्णू परशुराम शास्त्री यांचं काय होतं, दुसरं एक महत्वाचं आहे बघा या ठिकाणी. काय मराठी ग्रंथकार होते, वृत्तपत्र समाज सुधारक होते. वृत्तपत्र कुठलं होतं, हिंदू प्रकाश होतं. त्यांचं काय होतं, हिंदू प्रकाश होतं. लक्षात, कुठलं होतं, हिंदू प्रकाश. हे महत्वाचं. विष्णू शास्त्री पंडित यांचं काय, हिंदू प्रकाश या ठिकाणी काय महत्वाचं आहे. लक्षात घ्या, हिंदू प्रकाश. ठीक आहे. 1862 ला काहीतरी त्यांनी स्थापन केलं होतं. तारीख सुद्धा लक्षात घ्या या ठिकाणी. 1862 ला असं होतं. लक्षात घ्या. इथे कसं आपण मोबाईलच्या साधा अँड्रॉइड मोबाईल स्क्रीनवर शिकवतो, त्यामुळे काय होतं, लिहायला थोडा प्रॉब्लेम होतोय. लक्षात घ्या. मी सांगतोय त्याकडे फक्त तुम्ही वर्डसकडे लक्षपूर्वक लक्ष देत चला. या ठिकाणी बा पुढं, ब्राह्मण समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी खालीपैकी कोणत्या समाज सुधारकाने धर्मसभा या ठिकाणी आयोजित केली होती. कुठली धर्मसभा या ठिकाणी आयोजित केली होती. लक्षात घ्या. कशाच्या, ब्राह्मण समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी. कोण दिले, शिवनारायण अग्निहोत्री, गोपाळ गणेश आगरकर, राधाकांत देव, नंतर नारायण मल्हार जोशी. बरोबर, नारायण मल्हार जोशी सुद्धा महत्वाची व्यक्ती. नंतर काय बघायचे, 1828 मध्ये ब्राह्मण सभाची स्थापना केली. महत्वाचं बघायचे. क्लिअर झालंय. नंतर स्थापना कोणी केली, राजा मोहन रॉय यांनी केली. आणि कोणतं, द्वारकानाथ टागोर या ठिकाणी काय ठिकाणी ब्राह्मण समाजाची 1828 या ठिकाणी काय स्थापना त्यांनी केली होती. लक्षात घ्या या ठिकाणी. बरोबर. पुढे बघा या ठिकाणी, म्हणजे तुमच्या ठिकाणी काय केलं, पुढे आता क्लिअर होईल. ब्राह्मण समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी राधाकांत देव यांनी काय केले, समाज सुधारकांनी धर्मसभा आयोजित केली होती. लक्षात घ्या. तुमचं उत्तर याच्यावरच प्रश्न आलेला आहे. तुमचं उत्तर 3 नंबर या ठिकाणी असेल. क्लिअर झालं. बाकी तुमच्या ठिकाणी निरंतर असतील. चांगलं रेटिंग असेल ना तर आपले एलिमिनेशन टेक्निक सुद्धा वापरायला ते उत्तरापर्यंत पोहोचतात. म्हणून तोंडपाठ द्यायचा, डाटा असतो ना फॅक्टर, तोंडपाठ ठेवायचा. सुरुवातीला एक्झामला जाऊन तिथे प्रेशर डोक्याला देत बसण्यापेक्षा काय करायचं, आधीच डोक्याला प्रेशर देऊन चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं, वारंवार आठवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला 100% या गोष्टीचा फायदा होतो, म्हणजे होतोच. लक्षात घ्या. अशा प्रकारे, कारण फॅक्ट असतो तो तोंडपाठच करायचा. काही इतिहास म्हणजे काय कन्सेप्ट लिहित नसते काय. लक्षात घ्या. लक्षात. त्या ठिकाणी बघा, राधाकांत देवे काय होतं, हे कलकत्ता पुराणवादी हिंदू समाजाचे विद्वान नेते होते. लक्षात घ्या. ठीक आहे. महत्वाचं काय ठिकाणी याच्यावर प्रश्न आला होता तुम्हाला. आणि महत्वाचं काय, ब्राह्मण समाजाची स्थापना सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे. 1828 ला कोणी केली, राजा मोहन रॉय यांनी काय केली, आत्मीय सभाची सुद्धा स्थापना राजा मोहन रॉय यांनी केली 1816 ला. लक्षात घ्या. आता लक्षात आलं म्हणून सांगतो. 1816 काय आत्मीय सभाची सुद्धा आपण 16-17 ला अशी केली. डेट व्हेरी देतील, ऑप्शन कोण किती देतात, 16-17 असं असेल. द्वारकानाथ टागोर सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. लक्षात घ्या. पुढे या ठिकाणी बघा, जर व्हिडिओ जर मी हळू जर शिकवत असेल ना, कुणाला जर स्पीड मध्ये बघायचं असेल तर तुम्ही 1-1.5चा स्पीड सुद्धा करून पाहू शकता. लक्षात घ्या. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा व्यवस्थित समजावं या दृष्टिकोनातूनच मी काय करतो या ठिकाणी एकदम व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या. खालीपैकी बघा, कोणी फॉरवर्ड ब्लॉकच्या ठिकाणी काय स्थापना केली. लक्षात घ्या. सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद आणि मोतीलाल नेहरू, रासबिहारी बोस या ठिकाणी काय उत्तर त्या ठिकाणी 4 ऑप्शन तुम्हाला दिलेत. लक्षात घ्या. तर एक्झॅक्ट माहिती असेल तर मी काय केलं, बऱ्याच वेळा सांगितलं, इथं माहित असेल दुसरं तिसरं ऑप्शन बघत. काही वेळेस कसं असतं, प्रत्येक वेळेस ती कंडिशन लागू होते असं नसतं. तुम्हाला ज्यावेळेस माहित नसतं काय त्यावेळेस असं तुम्ही काहीतरी गोल मारा, त्यापेक्षा दुसरा तिसरा चौथा मारत जावा. लक्षात. जे एक्झॅक्ट माहिती आहे ते उद्या उत्तर तुम्ही दिलंच पाहिजे. लक्षात घ्या. या ठिकाणी बघा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली त्या ठिकाणी बघा, सुभाषचंद्र बोस यांनी काय केली ती केली होती. लक्षात. कधी केली ती 3 मे 1939 ला केली. लक्षात. कारण 36-37च्या अधिवेशनाला ते ठिकाणी होते. लक्षात. 36-37 बरोबर अधिवेशनाला होते, काँग्रेसच्या अधिवेशन होते. नंतर त्यांनी काय केलं, ते पंडित मदन मोहन मालवीय त्यांच्या विरोधात गांधींनी उभा केला. त्यांचा पराभव त्यांनी कोणी केला, सुभाषचंद्र बोस यांनी केला होता. लक्षात घ्या. त्या गांधीजींनी काय केलं, त्यावेळेस त्यांचा उमेदवार म्हणते तो त्यांच्या विरोधात उभा केला. त्यावेळेस सुद्धा त्यांनी एवढा सपोर्ट भेटला त्यांना की त्यांना त्या व्यक्तीला पाडलं होतं आणि काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते सुभाषचंद्र बोस. महत्वाची व्यक्ती लक्षात घ्या. आणि काय केलं, फॉरवर्ड ब्लॉकचे 3 मे 1939 ला काही स्थापना केली. लक्षात घ्या. देशाला काय होते की नंतर बघा, जन्मदिवस कधी एवढं काही जेवढे विचारत नाही तरी लक्षात घ्या, ओडिसा कटक या ठिकाणी झालता 97 ला झालता जन्मदिवसांचा. देशाच्या स्वातंत्र्य त्यांनी आझाद हिंद फौजी स्थापना केली. अत्यंत महत्वाचं. 1942 ला काही ठिकाणी केले. लक्षात. बरोबर. आजही त्यांना काय केलं जातं, ते मणिपूरमध्ये त्यावेळेस ते युद्ध करायला आले इंग्लंड विरोधात. त्यावेळेस त्यांच्या काय त्या दुर्घटनेमध्ये कसे झाले काय झाले आजपर्यंत पत्ता लागलेला नाही त्याचा. पुढे बघा ठिकाणी 1889 मध्ये पंडित रमाबाई अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे. पंडित रमाबाई सुद्धा बऱ्याच वेळा याच्यावर वारंवार क्वेश्चन येतात. 1951 मध्ये पंडित रमाबाईंनी विधवासाठी कोणत्या नावाने शाळा उघडली. कुठे आर्य समाज होते. आर्य समाज बघा 1882 ला होती. कधी होती, 1882 ला. त्यांनी काय पुणे त्या ठिकाणी आर्य महिला समाज स्थापना 1882 ला केली. कर्मभूमी तर त्यांच्या संदर्भात अजिबात नाही, कधी ऐकलंच नाही. ऐकलंय का नाही ऐकलं. लक्षात घ्या. एलिमिनेशन टेक्निक बघा आता माहित नसेल तर
ठिकाणी तुमचं ह्या उत्तर गेलं बरोबर. त्याच्या संदर्भात आहे, पण उत्तर काय विचारले पॉईंट काय 1889 ला विधवासाठी कोणती शाळा उघडली ती, बरोबर. आता 2 नंबर गेला. 3 नंबर बघा, सेवा सदन कोणाचं आहे ठिकाणी तुमचं रमाबाई रानडे यांच्या संदर्भात आहे. कोणाचे? रमाबाई रानडे. सेवा सदन किती केली? सेवा सदन कधी केली? 1908 ला केली. सेवा सदन स्थापना केली कोणी केली? रानडेने केली. कोण? पंडिता रमाबाई, म्हणजे रमाबाई रानडे. दोघांची नाव सेमच आहेत दोन्हीची. रानडे पंडिता रानडे आणि पंडिता रमाबाई असं आहे, लक्षात घ्या. रमाबाई रानडे यांनी 1908 ला सेवा सदन स्थापना केली. त्यामुळे हे सुद्धा उत्तर तुमच्या ठिकाणी गेलं. आता शारदा सदन तुमच्या ठिकाणी फायनल उत्तरी राहील लक्षात. त्यामुळे शारदा सदन तुमचे उत्तर बरोबर असेल. पुढेच बघा अजून 1989 मध्ये पंडित रमाबाईने काय केले? विधवासाठी कशासाठी केली ती? उद्देश सुद्धा महत्वाचा लक्षात घ्या. उद्देशावर सुद्धा प्रश्न येते. शारदा सदन नावाने ठिकाणी शाळा त्यांनी उघडली होती, लक्षात घ्या. शारदा सदन स्थापना काय करते? समारंभांच्या अध्यक्ष त्यावेळेस कोण होतं? स्थापना तर केली, पण त्यावेळेस काय समारंभाच्या वेळेस काय होते? अध्यक्ष कोण होते लक्षात. या ठिकाणी काशीबाई कानेटकर होते, लक्षात घ्या. कोण होत्या? काशीबाई कानेटकर. शारदा सदनाचे अध्यक्ष कोण होते असं विचारते. स्थापना महत्वाची आहे, त्यामुळे पॉईंट ऑफ व्यवस्थित करत चला. स्थापना कोणी केली? ते पंडित रमाबाई यांनी केली. आपण लगे म्हणा अध्यक्ष विचारलं तर लगे रमाबाई दे चाल. रमाबाई अध्यक्ष नव्हत्या. कोण होते त्यावेळेस? त्यांच्या स्थापनेसंदर्भात जे काय समारंभ स्थापन केला त्यावेळेस काय काशीबाई कानेटकर या ठिकाणी होता, लक्षात घ्या. त्यांच्याबरोबर होत्या. जे काय हिच्या वेळेस साक्ष द्यायला गेले होते का त्यावेळेस ते पंडित रमाबाई काशीबाई कानेटकर सुद्धा होत्या, लक्षात घ्या. साक्ष देण्यासाठी ते ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तो होतं हिस्ट्रीमध्ये. भारतीय विधवाच्या कल्याण आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी देणारी पहिली होती, लक्षात घ्या. संघटना जी काय होती त्यांनी स्थापन केलेली पहिली होती. भारतीय विधवाच्या कल्याण आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणारी पहिली होती. जवाहरलाल नेहरू हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते असं विचारले नव्हते काय? म्हणून आपण काय जे त्याच्यावर काँग्रेस अधिवेशनावर सुद्धा ठिकाणी विचारतात तुम्हाला, लक्षात घ्या. सन 1938 मध्ये काय होतं? हरिपुरा अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ठिकाणी अधिवेशन अध्यक्ष आता सांगतो आपण 38. त्याच्यानंतर त्याचा राजीनामा देऊन काय केलं त्यांनी? नंतर ते फॉरवर्ड ब्लॉक 1939 या ठिकाणी काय पक्ष त्यांनी स्थापन केला होता, लक्षात घ्या. निवडणूक सुद्धा लढवली होती. नंतर जवाहरलाल नेहरू एका ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ठिकाणी लाहोर 1929 या ठिकाणी होते. नंतर लखनौचे 1936 होते. फैजपूर 1937 ला जे काही ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन भरलं होतं त्यावेळेस सुद्धा ते काय होते? अधिवेशन या ठिकाणी अध्यक्ष होते, लक्षात. ग्रामीण भागाचे जे काही फैजपूर ते अधिवेशन भरले होते जळगावला काय म्हणतात, बरोबर आहे. त्या संदर्भात काय कुठले? लाहोरचा 1929, नंतर लखनौचा 1936, नंतर फैजपूर 1937. म्हणजे त्यांचं काय 38 कोणाचं आहे तुम्हाला जर माहित असतं? हरिपुरा सुभाषचंद्र बोस यांचा. आताच मागे सांगतो 36-37 ला असं काय झालं ते अधिवेशन अध्यक्ष होते त्यावेळेस. तर एलिमिनेशन टेक्निक वापरून काय होतं तुम्हाला उत्तर नव्हते असं विचारलं त्यांनी, त्यामुळं एलिमिनेशन काढा. पुढे 1898 मध्ये डॅडेश यांनी वाराणसी येथील केंद्रीय हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली होती. केंद्रीय महाविद्यालय कारण हे काय असतात? हिंदू महाविद्यालय स्थापना केली होती. कोण होती तिकडे? अरुणा असफ. कधी? 1898 अरुणा असफ आली, एनी बेझंट, सरोजिनी नायडू, नंतर कमला नेहरू असे हिंदू विद्यापीठ त्या नव्हत्या. अरुणा असफ या ठिकाणी नव्हत्या, लक्षात घ्या. हे सगळे काँग्रेसचे रिलेटेड आहेत. बाकीचे कोण होते? काँग्रेसचे रिलेटेड त्या ठिकाणी होते. सरोजिनी नायडू गांधीचे त्यांची जवळचे होते, लक्षात घ्या. असं थोडा अंदाज तुम्ही लावायचा, लक्षात घ्या. बरोबर. कमला नेहरू ते हिंदूच्या महाविद्यालय संदर्भात संघटना येथील का नव्हते. पंडित मदन मोहन मालवीय हे हिंदूच्या आदिवासी संदर्भात नव्हते, लक्षात. हिंदू संघटनेच्या किंवा हिंदू विद्यालय एखादे स्थापन करावं असेल, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही एलिमिनेशन टेक्निक थोडा इतिहास सुद्धा आठवण्याचा प्रयत्न करून थोडा विचार करून आपण करायचा. अरुणा असफ सुद्धा येणार नाही, तुमचं कमला नेहरू सुद्धा येणार नाही असं विचार केला तर. सरोजिनी नायडू सुद्धा या गांधीजीच्या काय होत्या? अत्यंत जवळच्या व्यक्ती होत्या. ते काँग्रेसच्या रिलेटेड संदर्भात होत्या, बरोबर आहे. पहिल्या अधिवेशन म्हणजे काय? पहिल्या महिला भारतीय महिला होत्या, बरोबर आहे. अधिवेशन सरोजिनी नायडू झाल्या होत्या. आणि पहिल्या तसं बाय गेलं तर कोण होत्या? एनी बेझंटच होत्या. कोण होत्या? पहिली महिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशन अध्यक्ष एनी बेझंट त्यावेळेस होत्या. आता विषय आला म्हणून ते आपण घेतला त्याच्या. म्हणून काय केलं? एनी बेझंट यांनीच काय केलं या ठिकाणी? केंद्रीय हिंदू महाविद्यालयाच्या ठिकाणी स्थापना केली होती. काय केली होती? केंद्रीय महाविद्यालय स्थापना केली होती. केंद्रीय हिंदू महाविद्यालयाची स्थापना कोणी केली? एनी बेझंट या ठिकाणी केली होती. त्या संदर्भात अजून कोण कोण आहेत बघा. आपण जसं पंडित मदन मोहन मालवीय सांगितलं त्या ठिकाणी सुद्धा त्या संदर्भात होते, लक्षात घ्या. तर 1898 काय केलं? एनी बेझंट यांनी काय केलं? वाराणसी येथे काय कुठे केली? वाराणसी हे सुद्धा विचारतील. केंद्रीय हिंदू महाविद्यालयाची त्या ठिकाणी स्थापना केली होती. आणि 1907 मध्ये यांनी काय केली? एनी बेझंट जागतिक थिओसॉफिकल सोसायटी जी काय अध्यक्ष बनले होते नंतर काय भारतात आल्यानंतर बनले होते 1907 ला. थिओसॉफिकल मद्रासला खालच्या साईडला काय होतं? मग दक्षिणी भागाकडे काय होतात? थिओसॉफिकल सोसायटीच्या ठिकाणी त्यावेळेस तिथं चांगल्या प्रकारे प्रसार झाला त्या ठिकाणी. आणि त्याचे अध्यक्ष काय बोलतात? एनी बेझंट 1907 ला बनल्या होत्या. नंतर काय केलं? पुढे 1916 साली काय? एनी बेझंट मद्रास येथे काय केलं? ऑल होम रूल लीगच्या ठिकाणी स्थापन केली होती. काय केली? 1916 ला एनी बेझंट यांनी मद्रास येथे ऑल इंडिया होम रूल लीग स्थापन केलं. यांच्या संदर्भात लोकमान्य टिळक सुद्धा या ठिकाणी आहेत, लक्षात घ्या.
बरोबर का. हिने एप्रिलला केली ती 1916ला आणि सप्टेंबर मध्ये कुणी किती लोकमान्य टिळकांनी केली. आणि जे काय मद्रासचा भाग सोडून इतर जे भाग होता महाराष्ट्र रिलेटेड अजून काही जे भाग होता त्या संदर्भात कोण होते आपले लोकमान्य टिळक या ठिकाणी होते. सप्टेंबर 1916 यांनी काय स्थापना केली लोकमान्य टिळकांनी. विषय आला म्हणते ते संदर्भ आपण घेतो कारण कनेक्शन करत जाणे गरजेचं आहे. असाच कंपॅरेटिव्ह अभ्यास करा कारण 100% फायदा होतो म्हणजे होतोच. लक्षात घ्या. एनी बेझेट हे काय केलं एक ब्रिटिश समाजवादी महिला हक्क कार्यकर्त्या होत्या. त्यावेळेस ते म्हणजे फॉरेन मधूनच इथं आल्या होत्या म्हणजे ब्रिटिश समाजवादी असं म्हणतात. तिकडून चालते पुढे बघा ठिकाणी खालीपैकी कोणाला भारतात प्लेगच्या साथीच्या काळातील त्यांच्या सेवेबद्दल काही ठिकाणी कैसरी हिंद या ठिकाणी पदक दिलते. लक्षात कैसरी हिंद पदक दिलते. प्रश्न कुठल्या ठिकाणी सरोजिनी नायडू दिलता, उषा मेहता, मादाम भिकाजी कामा आणि यांनी या ठिकाणी दिलता. लक्षात घ्या. उषा मेहता काय रेडिओ संदर्भात आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या इथे घेणार नाही. लक्षात घ्या. मादाम भिकाजी कामा सुद्धा त्यांनी काय केलं ते स्टोर्ड गार्ड मध्ये काय केलं तिरंगा झेंडा त्यावेळेस फडकावला होता. बरं ते काय कैसरी हिंद त्यांना नव्हता मिळाला. एनएच बेजेटला बी ठिकाणी कैसरी हिंद होता का समजा नव्हता. कोण होता या ठिकाणी नव्हतं. लक्षात घ्या. तुमचं उत्तर काय असेल ठिकाणी सरोजिनी नायडू या ठिकाणी तुमचं उत्तर असेल. लक्षात घ्या. कैसरी हिंद भारतात सन 1900 ते 1947 पर्यंत सालापर्यंत ब्रिटिश राजवट त्यावेळी दिला जायचा पुरस्कार. म्हणजे काय प्लेगच्या साथीच्या काळातील सेवेबद्दल काय सरोजिनी नायडू यांना कैसरी हिंद पुरस्कार त्यावेळेस मदत केली लोकांना. लक्षात घ्या. त्यामुळे त्यांनी काय कैसरी हिंद पुरस्कार दिला. लक्षात घ्या. आणि जे काय पण पंडित रमाबाई त्यांना सुद्धा या ठिकाणी काय झालं पंडित रमाबाई जे होता त्यांना सुद्धा कैसरी हिंद पुरस्कार दिला होता. कोणाला पंडिता रमाबाई. लक्षात घ्या. रानडे नव्हे पंडिता रमाबाई यांना सुद्धा काय केलं रमाबाई यांना सुद्धा काय केलं कैसरी हिंद पुरस्कार त्यांना मिळालेला होता. लक्षात घ्या. त्यांनी चांगल्या महिलांसाठी कार्य केलं होतं म्हणून लक्षात घ्या. लक्षात रिलेटेड आले म्हणून घ्यायचं असंच कम्प्युटर अभ्यास करा. लक्षात येईल हळूहळू. पहा वर्ष 1908 मध्ये काय रानडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सची स्थापना कोणी केली होती. लक्षात घ्या. रानडे कोणी केली रानडे म्हणजे एम जी राणे महादेव गोविंद रानडे यांनीच केली होती. लक्षात घ्या. गोपाळकृष्ण गोखले काय केली 1905 ला काय केली त्यांनी 1905 ला त्यांनी भारत सेवक समाज या ठिकाणी 1905 ला त्यांनी स्थापन केली. त्यामुळे हे येणार नाहीत. आंबेडकर सुद्धा या ठिकाणी समता दल वेगवेगळे बहिष्कार भारत समाज 1927 ला वेगवेगळे त्यांनी स्थापन केले होते. दादाभाई नौरोजी सुद्धा या ठिकाणी येणार नाहीत. लक्षात घ्या. एक्झाम पॉईंट ऑफ जी विचारलं ते तेवढंच बघू आता नंतर बाकी सांगू. 1908 मध्ये काय केलं इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सची काय स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती. काय 1908 ला इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सच्या ठिकाणी काय स्थापना कोणी केली होती या ठिकाणी बघा गोपाळकृष्ण गोखले यांनी काय केली होती. लक्षात बघा. आणि काय केले गोपाळकृष्ण गोखले भारतीय स्वातंत्र्य समाजसेवक विचारवंत सुधारक या ठिकाणी काय भारतीय राष्ट्रीय सर्वात मध्यवर्ती या ठिकाणी विचारक होते. लक्षात घ्या. म्हणून काय करते हे वर्ष 1908 मध्ये रानडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स स्थापना कोणी केली होती. लक्षात घ्या. कोणी केली होती त्या ठिकाणी तर एम जी रानडे या ठिकाणी केली होती. जसं आपण पाहिलं होतं सोशल कॉन्फरन्स संदर्भात सुद्धा पाहिलं होतं रानडे आणि गोखले सुद्धा या ठिकाणी त्या संदर्भात होते. लक्षात घ्या. ठिकाणी बरोबर का. त्यावेळेस म्हणजे कोणी केली होती ऍक्च्युअली बघायला गेलं तर कोणी होते त्या ठिकाणी रानडेच होते. आणि त्या संदर्भात पुढे कोण होते ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले सुद्धा त्याच्या संदर्भात होते. लक्षात घ्या. म्हणजे उत्तर कोण आहे ठिकाणी एम जी रानडेच्या ठिकाणी आहे. लक्षात घ्या. यांच्यात मध्ये कोण येते का रानडे सुद्धा येते. लक्षात घ्या. उत्तर तेच आहे तुमचं पहिलं. लक्षात घ्या. पुढे आणि रानडे संदर्भात कुठले येते का 1890 ला सुद्धा त्यांनी काही औद्योगिक परिषद स्थापन केली होती. लक्षात घ्या. बरोबर. आणि यांनी काय सोशल कॉन्फरन्स जी काय होते आपण पाहिलं 1887 ला ते काय रानडे आणि कोण होती गोपाळकृष्ण गोखले सुद्धा संदर्भात होते. लक्षात घ्या. त्या संदर्भात होते. आता मागे आपण क्वेश्चन सुद्धा पाहिला होता त्याच्यावरती बघा. तुमचं उत्तर काय एम जी रानडे ठिकाणी असतील. लक्षात घ्या. पुढे बाय ठिकाणी गोपाळ हरी देशमुख हे डॅडेश टोपा नावाने ओळखले जात होते. गोपाळ हरी देशमुख हे काय मराठी लेखकाचा नाही येता हिस्ट्री मधलाच क्वेश्चन आहे. लक्षात घ्या. महाराष्ट्रात सिंह शान जनजाती असे नाव काय लोकवादी या ठिकाणी होतं. लक्षात घ्या. उर्फ काय लोकवादी असं म्हणत होतं. त्यांनी काय केलं प्रभाकर नावाच्या साप्ताहिका माध्यमातून काय लोकहितवादी या टोपण नाव त्यावेळेस वापरले होते. नावाने काय करायचे होते समाज सुधारक विषयक दहशतपत्र वापरायचे. काय करायचे पहिले की बाबा नाव टाकलं तर काय करायचं व्यक्ती धरून काय जेलमध्ये टाका. त्यामुळे आपले वेगवेगळे टप्पन नावाद्वारे काय करायचं त्याच्यामध्ये लेखन असे करायचे. नंतर हळूहळू ते प्रसिद्ध होतच जायचं नाव त्यांचं. अशा प्रकारे चालायचं पहिले. म्हणून त्यांनी काही शतपत्रे कशामधून लिहिली होती प्रभाकर मधून शतपत्र लिहिली होती. कोणी लिहिली होती असा प्रश्न येतील. कोणी लिहिली गोपाळ हरी देशमुख यांनी. आपण वाचता आपण प्रश्न तयार करायचे. अशा प्रकारे करायचं. लक्षात घ्या. मग त्यांना 2 प्रेरक सुद्धा शक्ती होते. कुठे मानवतावादी आणि समाजसेवाचा त्यांना पुरस्कार मिळाला होता. लक्षात गोपाळ हरी देशमुख महिलांसाठी सुद्धा यांनी चांगल्या प्रकारे कार्य केलेले आहेत. पुढे बघा या ठिकाणी भारत सरकारने धोंडो केशव कोरे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. कधी दिला बघा उत्तर मी नेहमी सांगतो. काय करतात त्यांनी शेवटी नेहमी देतात. आणि असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर एक असते बरं. एमपीएससी मध्ये बऱ्यापैकी मी जे विश्लेषण केले त्यात जे चढता क्रम असतात ना समजा साल दिलं तुम्हाला साल दिले 97-98 दिले समजा हिथंच बघू आता. ठीक आहे. उत्तर बघा कसं लिहितात. जे चढता क्रम असतात त्याचा दुसरा ऑप्शन नेहमी मारायचं. लक्षात घ्या. जर माहितच नसेल साल माहितच नसेल पूर्ण ब्लँक असेल त्यावेळेस सांगतो मी. चढता क्रम जे असतो 1 2 3 4 असतात त्यातला जे काय चढता क्रम जे वाढवत चढता क्रम म्हणतोय मी असेंडिंग ऑर्डर जे असते त्यातला दुसरा ऑप्शन नेहमी मारत चाल. लक्षात
आता समजा इथे 57 दिले, 58 दिले, 59 दिले, 60 दिले, नंतर 2 नंबरचा ऑप्शन नेहमी मारत चला. एमपीसी मधील पूर्ण अनालिसिस केलेलं सांगतोय मी, लक्षात घ्या. इथं सुद्धा तसंच आता बरं मला इथे आढळ पाहिजे. 59 दिला, 58 2 नंबरचा, 59 3 60 2 नंबर ऑप्शन मारत चला. ऑप्शन तुमचा या ठिकाणी बरोबर असेल. माहित नसेल तरच अशी टेक्निक वापरा. ठीक आहे. तर एमपीसी ह्याच्यामध्ये सुद्धा असं काय बऱ्यापैकी याच्यावर उत्तर बरोबर येतात. काय माहित नसेल तर म्हणतो, माहित असेल तर तुम्ही जे येतात मारून टाका. पूर्ण ब्लँक काहीतरी मारण्यापेक्षा ही टेक्निक वापरा तुम्ही त्या ठिकाणी, असं मला सांगायचं उद्देश थोडं लक्षात. नाहीतर म्हणणार मास्तर तुम्ही सांगितलं असेल मी केलं ते तर मार्क केली, पुन्हा मला शिवाय देत बसू नका. जे येतात एक्झॅक्ट ते तुम्ही तिथं मारा. जर काहीच येत नाही ब्लँक आहे, काहीतरी मारण्यापेक्षा मी सांगतो टेक्निक वापरा. 100% तुम्हाला फायदा होईल याची गॅरंटी, म्हणजे 99 किंवा 90% ठिकाणी गॅरंटी घेतो याची लक्षात. असे येते लक्षात, कारण मी पूर्ण पेपर अनालिसिस केले त्याच्या बेसवरतीच मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या. लक्षात. पुढे बघा या ठिकाणी चुकीचा पर्याय ठिकाणी ओळखा सांगते. वाचताना प्रश्न वरचा व्यवस्थित वाचणे गरजेचे. चुकीचा काय सगळे रोनुमाई काय माज दयासान यांनी काय केलं, रास्ता गोफ्तार हे वृत्तपत्र या ठिकाणी सुधारण्याचा संदेश दिला होता. वृत्तपत्राद्वारे सुधारण्याचा संदेश दिला होता. काय दिला होता, रोनुमाई माज दयासन यांनी काय केलं, या सभेने काय केलं, सभेने रास्ता गोफ्तार या वृत्तपत्राद्वारे काय केलं, सुधारण्याचा त्यांनी काय केलं संदेश दिला होता. लक्षात घ्या ठिकाणी. बरोबर दिलं का, रास्ता गोफ्तार त्यांचा आहे का, महत्वाचा पॉईंट आहे. त्यामुळे तुमचं ठिकाणी चुकीचं झालं. लक्षात घ्या ठिकाणी. पुढे बघा ठिकाणी एनिबेज 1893 साली भारतात त्यावेळेस आल्या होत्या. ठिकाणी आलते का त्यावेळेस ठिकाणी, म्हणजे ठिकाणी रास्ता गोपाद्वारे काय ठिकाणी आलते. लक्षात घ्या. या ठिकाणी तुमचं माहिती पाहिजे तुमचं. बरोबर या ठिकाणी बरोबर आहे त्यांचं. काही ठिकाणी असणार आहे तुमच्या ठिकाणी रास्ता गोपार या ठिकाणी रणुबाईने केलं. लक्षात घ्या. म्हणून असं आपलं चुकतं. काय करू, चुकीचा पर्याय कुठला काय विचारलं तिने एक्झॅक्ट बघणं गरजेचं. एनिबेज भारतात कधी आलत्या, 1893 साली भारतात त्यांनी काय त्या भारतात आल्या होत्या. लक्षात घ्या. बरोबर भारतात 93 साली काही ठिकाणी आल्या होत्या. 62 आणि 1809 साली बनारस येथे काय केले, सेंट्रल हिंदू कॉलेजच्या ठिकाणी काही स्थापना केली होती. लक्षात घ्या. बरोबर साल आपण मागे ठिकाणी पाहिलं होतं. कधी 1898 ला केली होती, कधी 1898 ला ठिकाणी केली होती, 1898 ला केली होती. लक्षात घ्या ठिकाणी. बरोबर त्यामुळे आता एक तुम्हाला इथे चुकीचं माहिती पडला, इलिमिनेशन टेक्निक बाय टेक्निक सी चुकलाय. बरोबर आता चुकीचं विचारलंय आपल्याला. लक्षात घ्या. बरोबर तुमच्या ठिकाणी चुकीचं म्हणजे काय ठिकाणी ए बी तर बरोबर. लक्षात घ्या. ए बी बरोबर आहे. त्यामुळे काय ठिकाणी हे येणार का नाही येणार, हे येईल का नाही येणार. चुकीचं फक्त विचारायला आपल्याला ए येईल का नाही येणार. लक्षात घ्या. हे सी सुद्धा या ठिकाणी बघायची तुम्ही गरज नव्हती. लक्षात घ्या. बघा उत्तरपर्यंत डायरेक्ट कसं पोहोचताय. बघा 1-2 पहिले जर माहित असतं तुम्हाला व्यवस्थित, भारतात कधी आलं 93 जरी माहित असतं तुम्हाला, बघा ठिकाणी की हे जर असतं गोपर माहित असतं, तुम्ही डायरेक्ट ए चुकीचा विचारलाय. त्यामुळे येईल का नाही, येईल का नाही, येईल का नाही, काय सी तुमच्या ठिकाणी बरोबर उत्तर येईल. लक्षात घ्या. आणि हे जर माहिती मागच्या ह्याच्यानुसार सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना, सी जर नुसतं माहित असता सी चुकीचा आहे तर काय इलिमिनेशन तुम्ही टेक्निकनुसार बरोबर उत्तर पर्यंत पोहोचू शकता. नंतर काय केलं त्यांनी, बा सी चुकीचा आहे. नंतर डी सुद्धा ठिकाणी तुमचा चुकीचा असेल. लक्षात. 1909 साली काय केलं, सेंट्रल हिंदू कॉलेज बनारस विद्यापीठाच्या ठिकाणी केंद्रस्थानी होतं. बरोबर कुठं होतं ठिकाणी, बनारसला होतं, काही ठिकाणी नव्हतं. कुठं होतं ठिकाणी, वाराणसीला होतं. कुठं होतं, वाराणसीला या ठिकाणी होतं. बघा 1893 भारतात आल्या, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. कुठे केली, बनारस हिंदू विद्यापीठ होतं. बनारस विद्यापीठ होतं, पण कुठे केलं तर वाराणसीला घेतलं. लक्षात घ्या. बनारसीत नव्हतं, बनारस हिंदू विद्यापीठ होतं, पण ते वाराणसी या ठिकाणी केलं. लक्षात घ्या. बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. तेच फसवतात बघा. याने 1898 काही ठिकाणी स्थापना केली होती. लक्षात घ्या. पंडित मदन मोहन मालवीय हे बनारस विद्यापीठाची यांनी स्थापना केली. त्या संदर्भात सुद्धा हिंदू संघटनेसंदर्भात आहेत. विदा सावरकर, पंडित मदन मोहन मालवीय, नंतर कोणाचे ते काय अॅनी बेझंट, असे काय. सध्या ट्रेंड कसा असतो माहिती आहे का, सध्या आता राजकारण दृष्ट्या बघता करता तुम्हाला मला काय बोलायचं ते समजत असेल, त्या दृष्टिकोनात बाहेर गेल तर हिंदू संघटना जेवढ्या भेटतील तेवढे तुम्ही चांगल्या प्रकारे, मला जेवढे भेटतील घेता येते क्वेश्चन तेवढे मी घेतोच. त्यानुसार ट्रेंड नुसार थोडं चालायला प्रयत्न करा. याच्यावरती बरोबर एमपीसीला स्पर्धा परिषद याच्यावरती ट्रेंड आहे सध्या. आता सध्या सिच्युएशन नुसार 2014 पासून हा ट्रेंड चालू झाला, म्हणजे क्वेश्चन याच्यावरती जास्त हे लागले लक्षात याच्यावरती हिंदू संघटनेवर. त्यामुळे ते जेवढे असतील तुम्हाला भेटतील तेवढे बघून घ्या. जसं वारं चालले ना वाहतं त्याप्रमाणे आपण व्हायला पाहिजे, म्हणजे असं सांगायचं मला ठिकाणी, कारण आपला फायदा होतो. 1-2 मार्क्स आपल्याला वाढत जाते. बनारस हिंदू विद्यापीठाची काही स्थापना आता संबंधित बघा, पंडित मदन मोहन मालवीय, अॅनी बेझंट, प्रभू नारायण सिंग, याच काही वेगवेगळ्या या ठिकाणी व्यक्ती होते. लक्षात या ठिकाणी 1916 पुढे या ठिकाणी बी.आर. आंबेडकर कसे संबंधित होते. लक्षात कॉम्रेड होतं का नव्हतं, बहिष्कृत भारत होतं, पण कधी केलं 1927 या ठिकाणी केलं. लक्षात घ्या त्यांनी. बरोबर 3 एप्रिल 1927 बहिष्कृत भारत. याच्यावर प्रश्न आता 2 नंबर उत्तर बरोबर असेल. इंडियन सोशलिस्ट आहे काय आहे का, जमीनदार आहे, बाकीचे काय संदर्भात. पुढे बघा या ठिकाणी चुकीच्या रीतीने जोडलेली जोडी ओळखा सांगली. काय, भारत सेवक समाज या ठिकाणी विचारले. भारत सेवक समाज कोण होता, कोणी केला, गोपाळकृष्ण गोखले यांनी केला होता. चुकीच्या रीतीने जोडलेली जोडी ओळखा. बरोबर तुमचं तुमच्या ठिकाणी असेल बघा,
तुमचं एलिमिनेशन बघा या ठिकाणी बीसीडी देणार, चुकीचं ओळखा सांगितले, त्यामुळे चुकीचं या ठिकाणी तुमचं ए आहे का, याच्यामध्ये ए चुकीचं आहे, त्यामुळे येणार नसेल तुमच्या ठिकाणी जाईल. बरोबर आहे, कट झाला ए चुकीचं आहे का, नाही चुकीचं विचारलं आपल्याला भाषा. हे पहिला एक तर कलेक्ट झालं, एलिमिनेशन झाला, गोपाळ गणेश आगरकर होते का नव्हते. बघा सोशल सर्व्हिस लिंकच्या ठिकाणी होतं का, लक्षात घ्या. सोशल सर्व्हिस लिंक कोणी गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. गोपाळ कृष्ण गोखले होते त्याच्याने होतं का लक्षात, म्हणजे सोशल सर्व्हिस लिंक होते लक्षात घ्या. म्हणजे काय होतं त्या ठिकाणी तुमचं गोपाळ जी के गोखले होते, म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले तुमचं बरोबर आहे ठिकाणी. नंतर या ठिकाणी बघा, नंतर कोण येते ठिकाणी सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 एप्रिल 1873 ठिकाणी काय केलं, त्यांनी स्थापना केली होती लक्षात घ्या. बरोबर का, सत्यशोधक समाज त्या ठिकाणी त्यांनी स्थापना केली होती लक्षात घ्या. नंतर कोणते धर्मसभा, बीजी टिळक होते का, बाळ गंगाधर टिळक होते, काही ठिकाणी नव्हते लक्षात घ्या. बाकीचे काही ठिकाणी निरर्थक दिलेत. मग तुमच्या काही ठिकाणी असेल फक्त या ठिकाणी तुमचं सी बरोबर येते लक्षात घ्या. सी बरोबर येते म्हणजे चुकीचे ओळखले, सी येईल का बरोबर मध्ये, नाही नाही सी ए जाणार, सी जाणार. मग उत्तर कोणतं राहील एलिमिनेशन बघा तुमचं ए बी डी या ठिकाणी उत्तर राहील तुमचं लक्षात घ्या. धर्मसभा आपण मागे बोललो, रमाकांत जी काय होते त्यांनी का देव या ठिकाणी धर्मसभा ब्राह्मण समाजाला 1888 स्थापना केली, त्याला विरोध करण्यासाठी धर्मसभा त्या ठिकाणी भरवली लक्षात घ्या. कोणी राधाकांत देवते आपण मागे पाहिल्याचं. मास कनेक्टेड करत चाला अभ्यास. सोशल सर्व्हिस लिंक कोणी स्थापना केली, नारायण मल्हार जोशी यांनी केली 1910. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आला बरं टीटीला. भारत सेवा समाज गोपाळकृष्ण फुले 1905 ला स्थापना केली, याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न आला. सत्य समाज याच्यावरती आलेला आहे. मानव धर्म सभा दादा पांडुरंग तरखडकर सुरत येथे 1824 ला स्थापना केली. आणि दादा पांडुरंग तरखडकर यांनी काय केलं त्या ठिकाणी मानव धर्म सभा या ठिकाणी काय केली, स्थापना केली लक्षात घ्या. बरोबर तरखडकर यांनी. पुढे बघा या ठिकाणी 26 जुलै 1876 रोजी खालीपैकी कोणी इंडियन असोसिएशनची या ठिकाणी स्थापना केली होती लक्षात घ्या. बरोबर, कोणी केली 26 जुलै 1876 रोजी इंडियन असोसिएशनची या ठिकाणी स्थापना केली होती लक्षात घ्या. तर जी स्थापना 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापना झाल्यानंतर काय केलं त्यांनी त्यामध्ये विलीन केली होती. काय केली त्याच्यामध्ये विलीन केली होती लक्षात. पुन्हा स्थापन केली ती सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केली होती. दादाबाई नवरोजी त्या संदर्भात नव्हते लक्षात घ्या. उमेशचंद्र बॅनर्जी सुद्धा नव्हते, बाकीचे नव्हते. चित्तरंदास कशा संदर्भात स्वराज्य पक्ष होता 1 जानेवारी 1923 ला स्थापन केला. सहकार चळवळ बंद केल्यामुळे त्याच्यातून जे काय बाहेर पडलेली व्यक्ती होती चित्तरंदास, त्या संदर्भात ते व्यक्ती आहेत. त्याच्या नेहरू आणि ते केली 1923 ला स्थापना केली लक्षात घ्या. त्याचं उत्तर काय असेल तुमचं सुरेंद्रनाथ बॅनर्जी असेल लक्षात घ्या. म्हणजे काय सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे काय ब्रिटिश राजवटीत काय ते भारतीय राष्ट्रीय नेते होते. हिंदू मुस्लिमांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी इंडियन असोसिएशन या नावाची संघटना स्थापन केली होती. इंडियन असोसिएशन नावाची कधी केली 26 जुलै 1876 ला केली होती लक्षात घ्या. नंतर त्यांनी काय केलं 26 जुलै 1876 रोजी इंडियन असोसिएशन स्थापना करून ती काय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ठिकाणी काय नंतर विलीन करण्यात आली होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची. तोपर्यंत ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते पण त्यामध्ये अधिवेशनाला नव्हते. बरं एक प्रादेशिक राजकीय संघटना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अग्रदूत असलेली मद्रास महाजन सभा कोण आहेत 1884 ला बऱ्याच वेळा एमपीसीला सुद्धा याच्यावर प्रश्न आले बघा. मद्रास महाजन सभा 1884 ला या ठिकाणी स्थापना झाली होती. संदर्भ कोण आहेत रंगाई नायडू बघा, राजा सवयी असे दिले. ज्यादा नाव पट करत बसायचे मी आधी सांगितले. थोडं शॉर्ट मध्ये ठेवा, मिनिमम मटेरियल ठेवा आणि मॅक्झिमम रिव्हिजन ठेवा. तसे द्या थोडक्यात उत्तर निघाल पाहिजे. रामास्वामी मुल्दियार नंतर काय पन्नक कमी दिले पण पन्नक कमी देण्यात ठेवायची गरज नाही. काय आनंद चारुले एवढे देण्यात ठेवायचं बस झालं फक्त. रंगा नायडू नंतर काय तर रामास्वामी मुल्दियार आणि आनंद चारुले एवढंच ठेवा. पुढे त्या मिनिमम मटेरियल मॅक्झिमम रिव्हिजन ठेवा आणि एलिमिनेशन टेक्निक बऱ्याच टेक्निक मी सांगतो ते वापरा. बरे खालीपैकी कोणाला भारताचा मार्टिन लुथर किंग म्हणून ओळखले जाते. मार्टिन लुथर किंग म्हणून ओळखले जाते. एक्झॅक्ट माहितीच पाहिजे, यात काही नो कॉम्प्रोमाइज. एलिमिनेशनला काय ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले होते. यांना काय होतं भारताचे मार्टिन लुथर किंग या ठिकाणी असं म्हटलं जाय. त्यांना काय समाज प्रबोधक म्हणायचे. अस्पृश्यता जाती व्यवस्थेचे निर्मूलन सुद्धा त्यांनी केलं. जे काय स्त्रियांना मागा जातीय लोकांना त्यांनी शिक्षण देण्याचं काम केलं होतं लक्षात घ्या. या ठिकाणी बघा 1852 मध्ये डॅडेच यांनी काय केलं मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना केली होती. कोणी होती ठिकाणी बघा गजुला लक्ष्मी नरसू चिट्टी होता. कोण होता अशा ठिकाणी 1852 त्यांनी मद्रास असोसिएशनची स्थापना केली होती. ही ब्रिटिश इंडियन असोसिएशनची कोलकाताची एक ठिकाणी शाखाच होती. त्याची आदेश कोण ठिकाणी सी मुल्दियार, आता जे सांगितलं मुल्दियार नंतर फी रामानुजाचारी त्यांनी बंगालमध्ये चालू केली. नंतर काही मद्रासमध्ये त्याची स्थापना केली नंतर लक्षात घ्या. नेक्स्ट बाय ठिकाणी 1893 मध्ये विधवा विवाहाची स्थापना कोणी केली होती लक्षात घ्या. आपण पाहिलं होतं मध्ये धोंडो केशवकर या ठिकाणी पाहिलं होतं. रानडे नसला असतील तुमच्या लक्षात. नंतर 1958 सुद्धा त्यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा दिला होता.
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाच्या काँग्रेसच्या काही ठिकाणी नावामध्ये राष्ट्रीय शब्द जोडण्यात आला होता राष्ट्रीय. बरोबर. अलाहाबाद अधिवेशन 4थं अधिवेशन होतं लक्षात घ्या. ते जॉर्ज वूल त्यावेळेस होते लक्षात घ्या. मुंबई अधिवेशन 1885 ज्यावेळेस झालं उमेशचंद्र बॅनर्जी त्यावेळेस होते. 72 प्रतिनिधी या ठिकाणी होते लक्षात घ्या. बरोबर. जे आलंय ते मी पटपट सांगतो लक्षात ठेवा. तुम्ही सांगतो त्यावर लक्षात द्यावा. कधी झालं 1885 ला ठिकाणी झालं लक्षात. उमेशचंद्र बॅनर्जी पहिले होते लक्षात या ठिकाणी. मद्रास अधिवेशन या ठिकाणी 1898 ला झालं होतं. बरोबर. नंतर नागपूर अधिवेशन या ठिकाणी कधी झालं 1891 ला. हेच तुमच्या ठिकाणी उत्तर असेल. त्यावेळेस काय झालं राष्ट्र शब्द या ठिकाणी वापरण्यात आला होता लक्षात घ्या. लक्षात हे तुमच्या ठिकाणी उत्तर असेल लक्षात नागपूर अधिवेशनासाठी. म्हणून मध्य भारतातील काँग्रेस पहिले अधिवेशन कधी झाले 1891 पहिले झाले मध्य भारतात. त्यामुळे ते महत्वाचं असतं. जिथे पद्य दक्षिणेकडे पहिले झालेलं उत्तरेकडे पहिले झालेलं असे काही जसं कॉन्ट्रॅक्ट थोडं करत चला पहिले असणारे. म्हणून मध्य भारतातील काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1891 ला मध्ये काय झालं सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील नागपुरात झालं होतं लक्षात. त्यावेळेस मध्ये होतं. अखिल भारतीय काँग्रेसचे 7वे अधिवेशन होते लक्षात. त्यावेळेस कोण होत्या मध्ये भारतात राष्ट्रीय लोकांमध्ये राष्ट्रीय चेतना जागृत करणाऱ्या परिषद अध्यक्ष कोण होते पी आनंद चार्ले होते. कोण त्यावेळेस पी आनंद चार्ले या ठिकाणी होते. त्यावेळेस काय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या नावामध्ये राष्ट्रीय शब्द या ठिकाणी त्यावेळेस जोडण्यात आला होता लक्षात. अशा प्रकारे असा प्रश्न विचारतात लक्षात. आपल्याकडे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा भरपूर या ठिकाणी मिळते लक्षात घ्या. आता आपल्याला कसं साध्या मोबाईल शिकवतो त्यामुळे जास्त मला लिहिता येत नाही. त्यामुळे चॅनल लवकरात लवकर सपोर्ट करा. चांगल्या प्रकारे नवीन आपण चांगल्या स्क्रीनवर सुद्धा काय करू चांगल्या प्रकारे चांगले लेक्चर करू पुढे भविष्यात. कोणत्या व्यक्तीचे बालपणीचे नाव मूलशंकर असे होते. काय होते मूलशंकर असे होते. मूलशंकर असं एक्झॅक्ट नाव आहे. तो पण नाव नाही तर काही इतिहासकाराची नाव आहेत असे सुद्धा विचारता येते समजा. विनोबा भावे का नव्हते. शंकराचार्य नव्हते. कोण स्वामी दयानंद सरस्वती. एक्झॅक्ट अशी माहितीच पाहिजे ना. यात काही फॅक्ट वेगळा नाही. फॅक्ट डाटा तोंड पाठच पाहिजे म्हणून सांगतो नेहमी. फॅक्ट डाटा विचारतात आणि तोंड पाठच करायचं असतो त्याला. तोंड पाठ म्हणतात त्याला. रिव्हिजन. स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केले यांचे नाव होते मूलशंकर तिवारी असे होते. काय होते याच्यावर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला होता. मूलशंकर नुसतं दिलं येते कारण तिवारी सुद्धा नाव आहे लक्षात घ्या. मूलशंकर तिवारी असं होते नाव. संन्यास घेतल्यावर त्यांनी काय केले दयानंद सरस्वती असे नाव धारण केले. नंतर संन्यास घेतल्यावर काय केले पहिले मूलशंकर नाव होते. संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या नावात काय बदल झाला स्वामी दयानंद सरस्वती असं नाव त्यांचं झालं होतं. बघा स्वामी दयानंद सरस्वती भारतीय समाज सुधारक अत्यंत महत्वाची आर्य समाजाचे संस्थापक सुद्धा आहेत लक्षात घ्या. कधी झालं 1875 ला मुंबईला झालं. बरोबर. पण मागं पाहिलंच ठीक आहे. मुंबई येथे सेवा सदनची सुद्धा स्थापना केली होती. कोणी केली आपण जसं मागं सांगितलं होतं बघा. कधी केली होती ते 1908 ला केली होती. एक्झॅक्ट पाहिजे माहिती मला सेवा सदनची म्हणून म्हणतो बरं का. तुम्ही जर कुठल्या आल्या असं 10 एप्रिलला असलं ध्यानात ठेवत बसू नका एवढे जास्त. मी सांगतोय ना तेवढं फक्त लक्षात व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवत चला. फक्त असे डेट जे आहेत ना 1875 असलं कुठलं काय असलं किंवा 1908 आलं एवढा फक्त डेट शेवटची साल तरी महत्वाची काय करायला लक्षात ठेवत चला तुम्ही. मिनिमम होईल. प्रत्येक डेट आपल्या लक्षात राहणं शक्य नसतं एवढं लक्षात. हिस्ट्रीमध्ये अशा बऱ्याच डेट आहेत. त्यामुळे साल तेवढं लक्षात ठेवत जावा. चांगल्या प्रकारे काय नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांनी खास करून टीटी करणारे त्यांनी काय साल लक्षात ठेवत चला. हळूहळू काय होत जाईल ऑटोमॅटिक तुम्ही रिव्हिजन जसं द्याल ना तसं ऑटोमॅटिकच राहायला लक्षात राहतं लक्षात. आणि क्वेश्चनचं प्रॅक्टिस सुद्धा चांगल्या प्रकारे करा. नुसतं फर्स्ट पेज टू लास्ट पेज नुसतं वाचत जायचं नाही ठिकाणी. त्याच काय करा प्रत्येक स्टेप बाय स्टेप या ठिकाणी काही जण प्रोसेस नुसार सराव करत जायचं की प्रत्येक चॅप्टरचा तुमचं चांगल्या प्रकारे बनत जाईल त्या ठिकाणी. बायडेन पुढं सेवा सदन सोसायटी ही मुंबईतील वंचित मुली आणि महिलांच्या उन्नतीसाठी 1908 मध्ये स्थापन केलेली एक सामाजिक संस्था होती लक्षात घ्या. कोणी केली होती पंडित रमाबाईंनी केली होती. सेवा सदनची स्थापना केली होती लक्षात घ्या ठिकाणी. चला पुढे बाळ गंगाधर टिळक संपादित करत असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र कोणते होते. दैनिक वृत्तपत्र लक्षात घ्या. मराठी भाषेतील असं विचारले. कुठलं होतं मराठी भाषेतील. मराठा नाही विचारलं लक्षात घ्या. मराठी 2 वृत्तपत्र होते. कुठले त्यांचे वृत्तपत्र केसरी आणि मराठा या ठिकाणी होते. पण मराठी भाषेमध्ये कुठलं होतं केसरी होतं लक्षात घ्या. आणि जे काय मराठा होतं वृत्तपत्र ते कुठलं इंग्रजी भाषेमध्ये होतं. कुठलं होतं इंग्रजी भाषेमध्ये होतं लक्षात. आणि जे काय बाळ गंगाधर टिळकचीच आहेत बरं का दोन्ही वृत्तपत्र कोणाचे दोन्हीच आहेत. पण त्याचा कारभार कोण पाहत होतं समजा कोण पाहत होतं या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी पाहत होतं. पुढे दिले का बघू माहित नाही दिलं तरी सांगतो या ठिकाणी बघा. केसरीच कोण होते ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर कोण होते ठिकाणी आगरकर या ठिकाणी काय होते केसरीचा कारभार पाहत होते लक्षात. स्थापना झाल्यापासून ही स्थापना कधी होती लक्षात घ्या या ठिकाणी. जर का याची केसरीची जी काय स्थापना होती लक्षात कधी झाली ती 4 जानेवारीला या ठिकाणी काय त्याची स्थापना झाली. कधी 4 जानेवारीला झाली लक्षात घ्या. बरोबर आहे. केसरी स्थापना झाली तेव्हापासून काय गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी काय त्याचा कारभार पाहत होते. 1887 ला काय त्यांनी त्याचा राजीनामा दिला. त्यांनी नंतर काय केलं 1888 ला काय सुधारक नावाचे वृत्तपत्र गोपाळ अरे देशमुख त्यांच्या वैचारिक मतभेद झालो त्यावेळेस त्यांनी काही त्याचा राजीनामा देऊन केसरीचा नंतर स्वतःचं सुधारक वृत्तपत्र त्यांनी काय केलं गोपाळ गणेश आगरकर त्यांनी सुरू केलं होतं. का घेण्याचा उद्देश आहे का त्याच्या संदर्भात आलेला आहे म्हणून आपण इथे घेतलेला आहे पॉईंट लक्षात घ्या. आलं लक्षात.
आणि बाळ गंगाधर टिळक काय केलं नंतर त्यांनी दोन्ही वृत्तपत्राचं त्यावेळेस काय करते स्वतः कारभार पाहत होते. नंतर त्या अजून बरेच व्यक्ती त्यामध्ये ऍड झाले होते नंतर पुढे. म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ आता सध्या जे आलंय ते तेवढंच आपण घेऊ, महत्वाचं आहे तेवढं. नंतर काय केलं त्यांनी 2 जानेवारीला त्याच्या आधी सुद्धा काय केलं त्यांनी मराठा वृत्तपत्र सुरुवात केली. कशा होतात इंग्रजी, याच्यावर सुद्धा भविष्यात तुम्हाला क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, लक्षात घ्या. 2 जानेवारीला मराठा वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं 1881 लाच बाळ गंगाधर टिळक यांनी हे दोन्ही चालू केलं. पण त्याचा मराठा कारभार कोण इंग्लिश मधलं होतं, बाळ गंगाधर टिळक पाहत होतं, लक्षात घ्या. ठीक आहे. भाषा सुद्धा महत्वाची आहे, त्याचं इंग्लिशमध्ये कुठलं होतं, मराठीमध्ये कुठलं होतं. थोडं मराठी आणि मराठा याच्यामध्ये तुम्हाला फसवलं जातं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय झालं, जेवढं आपण घेतलो समाज सुधारक, क्रांतिकारी संघटना, जे राष्ट्रीय अधिवेशन महत्वाचे होते, मागील प्रश्नपत्रिका आधारितच आपण काय केलं, संपूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी पार्ट 3 सुद्धा या ठिकाणी काय लवकरच आपण चॅनलला येत आहोत. असे नवीन नवीन तुम्हाला काय करायचं, जर व्हिडिओ पाहिजे असेल म्हणजे नोटिफिकेशन आपण टाकताच तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. त्यामुळे चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला टाकताच व्हिडिओची नोटिफिकेशन या ठिकाणी मिळून जातील, लक्षात घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा या ठिकाणी. थँक्यू.